मी म्हणजे कुणाला ऐकायची नाही आणि कुणाच बोललेलं म्हाताऱ्या बायला सुद्धा मी ऐकायची नाही अशी म्हणजे आजी संग बसल्या का म्हाताऱ्या बाया म्हणजे आजी संग बोलायच्या म्हाताऱ्या आणि मी कालवा करायला म्हणजे आजीला म्हणायच्या कशाला दोडाला ठेवून घेतलीस मग त्यांना डायरेक्ट शिवी शिवट कोण द्यायची तुम्ही मीच काय द्यायची ती म्हातारी म्हणजे आता काय आधी म्हणजे शिवीच द्यायची तिला तुमच्या शिव्या काय त्या का जरा सांगाय मला काय असाय शिव्या काय म्हणायचं आनंद काय आता शिवाय काय सांगू रांड बुडकी ही काय कशाला आले आपल्या घरी की रांड बुडकी कशाला आल्या म्हातारडी आपल्या घरी कशाला आल्या तिला घालू म्हणून असं आजीला म्हणायचं आणि आजीला आमच्या म्हणायच्या ही कशाला ठेवून घेतलं याच बोलू देत नाही आपल्याला काय नाही ती आणि हिना करून ठेवून घेतली याच त्यांच्या आई बापाकुंड मग डायरेक्ट त्यांना शिव्याच डायरेक्ट शिव्या द्यायच्या बोंबलायचं लुलुलू नाचायचं आणि लोळायचं हा असं करायचं आणि बहिणी भावंडात ते अजिबात कुणाचं म्हणजे पटवून घ्यायचं नाही आपण कुणाचं पटवून म्हणून घेतलं नाही बहीण भावंडात मग तुम्ही बहीण भावानं तुम्ही त्यांना जास्त मारायचं का ती तुम्हाला मारत होती माझ्या परत कोण मोठी नव्हती मारायचं तर एक मोठी होती तेवढी नांदाय गेली ती होय हा आणि मीच मोठी बाकीची बारकी होती बाकी तुम्ही त्यांना द्यायचं टोल हा ती कशाला मला मारते तेव्हा कशावर भांडणं होती तुमची भांडणं हीच की असं तो खाल्लं तेवढं मी खाल्लं तेवढं तुला एवढं दिलं आबा म्हणायचं बाला तुला आईने एवढं दिलं आम्हाला दिलं नाही म्हणजे मी व्हायचं तामसाळखाना करताना मला अशी त्यांना ना होता काहीतरी द्यायची लई तामसाळखाना करते म्हणून मग त्यांना दिलं ती म्हणाय तिला देते ना आम्हाला देत नाही ती बहिणी भावा ती भाऊ बहिणी म्हणायच्या तिलाच देते ती असं म्हणून ह्याच्यावरूनच भांडणं व्हायची हा त्याच्यावर भांडणं व्हायची एकमेकाला भांडायचं खेळायचं हा आणि खेळायचं गोडवानी खेळायचं गोडवानी भांडण करत खेळायचं आणि मग ती गुढी राखायची आणि बाच्यात आमच्या 4 गडी होतं मेंढराव दोघं बैलाव योग असं 4 गडी मग त्या 4 गड्यांचं म्हणजे असं आम्ही ऐकायचो नाही योग होता ते असा काना बघायचा व्हायचा असा काना होता मग एक बहीण होती चुलत त्या चुलत म्हणून मी संगती असायसारखं मग ती चुलत बन ती काना होता ती आम्हाला सांगायचं ती मेन राहणं म्हणून मग आम्ही म्हणायचो तिला सांगतो मला सांगतो कुणा ठाऊ ती वय काना बघायचं काना बघा तिच्याकडे बघितले वाणी तिला सांगते वाटतं आपल्याला काय सांगत नाही मग ती म्हणायचं तुम्ही लई दाडभाना करताय दोघी जणी म्हणून आम्हाला ती इळभर दम द्यायचा संचाला आला मग सांगायचा आईला बाला आमची असाच करते त्या पुरी इळभर जित्रावर राखत नाही त्या काय नाही त्या सोडते त्या कशात बी रान घ्यायचा आमचा वडील एकात तुरी मटक्याचं मेंढराला चारायला मग तकडे जायचो आम्ही घेऊन मग ती बळच सांगायचं ही पुरी सळी चारत नाही त्या चारते मेंढराच्या रानात सोडते त्या आणि चारत नाही इळभर खेळत बसते त्या असं म्हणून खेळत आणि मग ती बहीण एक होती चुलत म्हण ती सकाळी पार येरवाळी उठायची आम्ही दोघजण शान काढायला असायचो ती सकाळी येरवाळी उठायची बाजरीची भाकरी म्हणजे ती लपवून ठेवायची कोण ती चुलत म्हण माझी संगती होती ती माझ्या आम्ही दोघी तेवढ्याल्याच ती चुलत म्हण म्हणजे ती बाजरीची भाकरी लपवून ठेवणार आणि रान तिकडे मी सोडायचो अगं माझी हंडीची तुझी बाजरीची कशी तो चोरून ठेवलेली आहेस मी म्हणायची नाही बाय ती माझी आजी उठून असेल ती बाजरीची भाकरी दडवून ठेवायची कुठे ठेवायची दडवून कुठे तर ठेवायची अशी लपवून टोपल्यातली बघला आणि रानात गेल तर ती रानात म्हणजे हळूच काढायची हळूच कसं दोघी सगळं जेवाय बसायचो पण माझी जुन राहायची ती एकाच असायची पण ती दुसऱ्या ह्यात घेऊन यायची एक जागी तू लाईन ती भाकरी काय असं खायला खरडा मिरच्याचा खरडा घेऊन यायची युक्ताला खरडा खायचो पाणी प्यायचो ती कोरडा खायचो तू एवढं पाणी पिलीस मी तेवढं पाणी पिलीस म्हणून खायचं ती भाकरी खायच्या आणि ये सांच्याला पाणी कुठलं पेला असायचं ते वगळीच कुठलं की वगळी असं वड्यावानी बारके नसते का मुत्र्या ठेवानी हा मग ते पावसाचं पाणी त्याला तवा पाऊस काय होता पाणी प्यायचं हा वगळीच प्यायचं असं डबरी पाडायची झरा केल्यावानी शिपायचं आणि मग त्यात निवाळ पाण्याला मग प्यायचं हा आणि काय पाणी प्यायला काय असायचं पाणी प्यायला काय असं वंजळीनं तव काय पाणी प्यायला रानात आता जेव्हा पिशवी न्यायची आहे का काय गलास न्यायचा आहे का बाटली न्यायची काय नाही असं मोकळच आणि थैली तर कुठली तवा फडकी त्या फडकीवानी बांधाय भाकरीन टकरू घ्यायच्या तव काही थैली आणि नसलं काय आहे तवा आणि मग ती घ्यायचो आम्ही न्यायचून योग म्हणजे बिचारा आमच्या बावकीलाच होता आणि बात आमच्या घोडा तांबडा मोठा होता चांगला आता ही वरातीला घोडा असतात का तसं मग ती यायचा शेताला घेऊन त्याच्यावर बसून आणि मग म्हणायचा आलं केम करायचा घोडा
म्हणून चाबूक मारायचा. काय म्हणायचं? आलं की यमगराचा घोडा. बर आमच्या बाचं नाव आडनाव यमगर आहे. बर. हा आलं की यमगराचा घोडा म्हणायचा आणि चाबूक हाणायचा. हा मग एकदा असं गेलो त्या डोंगराकडे आणि चाबूक हाणला, हा तसा घोड्याच्या टांगड्या शिरला, हा. तसा घोड्यानं उलटून फेकला. आणि मग आम्ही म्हणालो कसा आलं घोडा आलं घोडा बस की आता बस किला. होय हा असं म्हणायचो आम्ही. होय. आणि मग एक बिचारा होता मेंढराव. हा आणि इथं मग आमच्या वाडीत तेव्हा तकडं आमच्या माहेरातली जी नाचत नव्हती. हा दसऱ्यात 9 दिवस नाचत नाही ती का, हा नाचत नव्हती. मग ती नाचा यायचा. हा ती आमच्या वडिलाच्या मेंढरावला ती माणूस हा गजी नाचायला. बर. आणि मग त्याला नाचायचं यायच नाही. मग आम्ही त्याच्या मागल्या बद्दल बसायचो. हा आणि त्याच्या मागल्या बद्दल बसायचो. ती म्हणजे असा एक उडी मारायचा आमच्याकडे बघायचा. एक उडी मारायचा आमच्याकडे बघायचा. का बरं? नाचा येत नाही त्याला. बरं, मग आता हा. इळभर उद्या चिडवते त्या रानात. मग बरं. आम्ही इळभर त्याला चिडवायचो. काय नाचा म्हण- येत नाही कशाला जातोय काय म्हणायचं? चिडवायचं काय? चिडवायचं. नाचा येत नाही काय नाही. एक उडी मारतोय ना आमच्याकडे बघतोय, एक उडी मारतोय ना आमच्याकडे बघतोय, हा असं म्हणून चिडवायचं त्याला. हा आणि ती मग मग खेळायची यायचं नाही. हो. आम्ही बघायचं त्याच्या बरोबर यायचो संध्याकाळी. हा. संध्याकाळची यायची त्या वाडीत. बर. आणि मग नाही ती यायचा पुण्यात यायचं नाही. आता आमच्या बाचीला 100 मेंढ्या, हा 2 गुहडी, 4 मस्तर, 5 गुरं, हा दांडगात 4 भावांचा चांगला मोठा कुटुंब होता. किती शेती होती? शेती मग 200 100 अशी अशी 200-300. होय. होय. आणि शेतात काय असं पिकवलेलं? शेतात बाजरी, तुरी, मटक्या, हा तवा. बरं. आता हे काय आता पाणी काढले ते जुंजळ होत्यात, गहू होत्यात. हा आता काय पण होतं या. पाणी असायचं का मग? हा तवा होय. तवा पाणी पावसाचं की पाऊस तवा लई नाही का. हा तो पाऊस असायचा लई काय पहिला. विहिरी काय असं विहिरी बोर असायचं का? बोर नाही तवा काय नाही. मग तवा बोर कुठं नाही आणि हिर कुठं नाही. हा. एखादी हिर कुठे शेतात कुणी पाडली असेल तर हा. नाही, नुसतं पावसाळी जीवाव. होय हा तुरी मटक्या अशा नुसत्या तुरी मटक्याने शेंगानं लवकांडून जायच्या. बर. मुग्याच्या शेंगा मूग तोडायच्या इळभर, हा ती शेंगा तोडायच्या इळभर, तुरी उपडायच्या शेंगाच्या, हा. ती काढायच्या. हा मग पुण्या का बडवून हा उपणायचं आणि बडवून तेव्हा खळी करायची, तिवडा रावायचा आणि ती बडवून त्याच्यावरून पुण्या बैल फिरवायची. हा ती कणसई मोडलेल्याहून बैल आता जेवण भरडायचा आहे तो भर 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 भर. हा. तेव्हा ती मोडायचं, खळी करायची, त्याच्यावरून बैल फिरवायची. पुण्या ती मग असं गुळून काढायचं. हा. मग ती रुईचं फुलं आणायची, त्यातनं टाकायची. पुण्या रुईची फुलं? रुईची कशासाठी टाकायची? ती हे कराय रास कराय, होय जुनी रास. हा आणि पुण्या मग ती अंगारा करायचा, असा फेकायचा. हा. आणि मग ती 5 पाट्या तिवड्याला घालायच्या आणि मग उपणायचं. हा मग उपणायचं वावडी लावून इळभर हा दाणं काढायचं. हा तसलं होतं पहिलं. आता काय ती मिसन आणली आणि भरभर भरभर केली नसावी तवा. तुम्ही रानात जात होता का? हा मग रानात कोण करत. हा रानात आम्हीच करायचो की. काय काय मग काम काय काय करायचं तुम्ही रानात जाऊन? काम काय करायची, काढणी काढायची. हा मग ती माग माणसं पेंड्या बांधायची, आम्ही काढायचो मोठं पेंड्या बांधायची. होय. आणि मग ही गंजी लावायची. हा. गंजा लावून पुण्या ती लावून पुण्या ठेवायची डोंगराव. आणि पुण्या मग डोंगरावून असं सकाळ सकाळचं आणायचं. पाखर राखायला जात होता का तुम्ही? हा? पाखर राखायला? नाही पाखरं कुठे तवा तर मळ्यात पाखरं. तीच गिराकाला जात नव्हता का? होय. जायचं का? होय. कोण कोण जायचं? आपण एकलं जायचं असं माळ्या केल्यावर करायचं आणि तेव्हा बसायचं आणि एकलं टाकायचं. होय हं ती बसली खेळत हा आणि मी इकली का करी हा असं म्हणून भांडण लागायचं. होय. हा बाकीच्या त्या बारक्या होत्या का तुझ्या बहिणी? हा बहिणी बारक्या होत्या समजा. किती काय नाव होती त्यांची? ते योग भाऊ माझ्या पाडचा राम, हा त्याच्या पाडचा लक्ष्मण. हा. आणि लक्ष्मणाच्या पाडची आंबुताई. हा आंबुताईच्या पाडची मगाची ती सतीमामा. हा तिच्या पाडची गोदा. हा गोदाच्या पाडची राधा. राधाच्या पाडची नगा. आणि नगाच्या पाडचा डिगा. बर. ही होती बहिणी भावंड. हा. आणि आम्ही 2 जण थोरल्या तिचं दोंडा. हा आणि माझं नकोच. आणि त्या दुसऱ्या जी मरलेल्या होत्या हा ती बारक्या लहानपणी मरल्या. ती काय बारक्या होती तवाच मरल्या. त्यांची नावं जो काही नाही ते. होय. हां ते लहानपणी मरल्या. बर. आणि मग ही तेवढी आम्ही एवढी बहिणी भावंड. एवढी बहिणी भावंड. मग एकदा काय करायला गेलो, ती आंबू म्हणून होती बहीण आमची. हा ती अशी आई दिवा लावून तवा हा दिवा लावून अशी स्वयंपाक करत ती. हा आणि ती चुलीवर म्हणजे दिवा पडला तिच्या त्या फराकाच्या त्यात वट्यातच हा पिटली. बरं. लागली नाचायला. हा मग आम्ही समजी जणांनी टाकलं पाणी हा. आणि ही जेवलं. हा. मग तिच्या पोटाने ही व्हायचं फोड आलं ही पुण्या. होय. हां अशी पहिली परिस्थिती.
देवा कुठनं पडला होता? कुठनं होता? चुलीच्या तेव्हा चुली होती त्या चुलीच्या बावशाव बर असा चुलीचा बावसा असायचा हा. आणि त्या बावशाव ठेवलं होतं आणि त्या बावशावर अशी बसली होती हा. आणि पडला हा तिच्या ह्यातच हा तसं पेटलं फार 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 होय आणि मग लागली नाचायला ती तू नाचील तू लई जाळ व्हायला लागला. हा मग एक जणीने धरलं हा आणि एक जणीने जिवलं आणि मग आई तुम्हाला मागं घ्यायला येत नव्हतं का मोहरं घालवली आणि म्हणून आमच्यावर म्हणजे फुकार घेऊन हा पळून देवा कसला होता होती काय होता? ही आपली चिमणी हा. ह्याची पत्रे पहिल्या चिमण्या होय हा चिमण्या पहिल्या पत्रेच्या लाईट नव्हती ना? कशाला लाईट लावा होय लाईट नाही काय नाही हा तसलं होतं बर असलं दवाखान्यात नेलतं का तिला? कशाला मग कोणतं पुण्या मग कुठलं औषध कोण साधं आपलं औषध काय लावलं होतं? दिश औषधी करून देते खोबरेल तेलात हा तुपात बर ते मग आणलं ती लावलं पहिलं औषध आणि दवाखाना कुठला डॉक्टर काय तवा नीट झालं का ते मग? होय झालं की चांगलं होय होय बर चांगलं झालं मग तुम्ही शाळा वगैरे घालता का कधी? कशाला हा शाळेत नाही काय नाही काही शाळा नाही आम्हाला काय नाही मग आमच्या आज्यानंच शाळा काढली होती आमच्या घराच्या मागं होय आम्हाला मग जा वाटायचं आम्ही जायचो पळून मग पण हे गुरुबसर कोण राखायचं म्हणून मानायचं आम्हाला माघार ताणून हा शिकत राखायचं कोण तुम्ही शाळा शिकायला लागला बरं म्हणून कोण आणायचं माघारी? आई वडील होय हा तेव्हा समजा चुलतं विलत एका जागेला होतं लय आमचं लगीन होतं माझं एका जागेलाच होती होय हा जाऊ नको म्हणायचे एक हा, शाळेत. जायचं नाही ही राखायचं कोण हा. तुम्ही शाळा शिकायला लागला हा आणि कोण शाळा शिकवतो तेव्हा शाळेत काय आडवाक्षर का आपलं आपलं नाव तरी कुठलं काढायला येईल आणि काय हा असंच की बाकीची पोरं जायची का शाळेत? हा पुण्यावरच शिकली कुठं तो बनी नाही त्या कोण हा बनी कोण सुद्धा नाही त्या त्यांना सुद्धा काय सुद्धा नाही बनी कुठं भाव शिकला आपलं बहीण भाव सोडून बाकीचे मित्र मैत्रिणी कोण होत्या हो तुमच्या? मैत्रिणी आठवते त्या कोण कोण होत्या? पहिल्या वय हा? मरली कोण कोण होत्या? मरली होते एक आता ती बहीण आहे ती सखी चुलत बहीण ती आहे तेवढी हा. म्हणजे आम्ही संगती जातो गुरामसराकडे हा. ती आणि जे होती का नाही दुसरी एक हा. शिवायची लई होती ती मरली कोण होतं? काय नाव होतं तिचं? तिचं नाव होतं सजाबाई होय हा तुमची अशी चांगली मैत्रीण होती चांगली का? मैत्रीण म्हणजे आमच्या दतलीच होती होय म्हणजे आम्ही म्हणजे अशी पचमीची गीतं ही दोघी जोडीन म्हणाणार हा. असं रानात गेलं मसराकडे गुराकडे गेलं म्हणजे दोघी जोडीनच हा. असायचो हा ती होती हा ती मरली आता होय हा मग तुमची जीवलग मैत्रीण होती कधी? होय 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 कधीपासून होती मैत्रीण ती? मग तू एवढी लहानपणापासून होय बा आमचा आई बाप कोकणाला जायची ती कोकणाला असायची तिचा आई बाप कोकणाला असायचा तिकडे बी मैत्रीण हा आणि हिथं बी होय. आल्या गावाला मग तुमच्या दोघींच्या खोड्या काय असायच्या? खोड्या हीच की अशी तू ही गीत म्हणलीस तू ती गीत म्हणलीस तिला दुसरी म्हणायची माझ्याकडे तू म्हण हा मी माझ्याकडे म्हणतो हा की असल्या खोड्या होय हा काय असायची गीत? काय असायची ती? गीत असायची की ही जी पंचमीची होय पंचमीचीच गीतं दुसरी कशाची नाही हा हा म्हणा की बरं ती. तुला काही हव ग गुल लाडण्या तुला काही हव ग गुल लाडण्या साकळ्या मला होत्या पट्ट मोगऱ्या साकळ्या मला होत्या पट्ट मोगऱ्या साकळ्या तुला घडविल पाया तुझ्या बिडविल पायी तुझ्या सोबत मन माझं रंबत तुला काही हव ग गुल लाडण्या तुला काही हव ग गुल लाडण्या पंजन मला होवर पट्ट मोगऱ्या पंजन मला होवर पट्ट मोगऱ्या पंजन तुला घडविल पाह्या तुझ्या बिडविल पाही तुझ्या सोबत मन माझं रंबत तुला काही होव ग गुल लाडण्या तुला काही होव ग गुल लाडण्या बोरमाळ मला होवर पट्ट मोगऱ्या बोरमाळ मला होवर पट्ट मोगऱ्या बोरमाळ तुला घडविल गळ्या तुझ्या बिडविल गळा तुझा सोबत मन माझं रंबत तुला काही होव ग गुल लाडण्या तुला काही होव ग गुल लाडण्या वजरजी होवर पट्ट मोगऱ्या वजरजी होवर पट्ट मोगऱ्या वजरजी तुला घडविल गळ्या तुझ्या बिडविल गळा तुझा सोबत मन माझं रंबत तुला काही होव ग गुल लाडण्या तुला काही होव ग गुल लाडण्या नत मला होवर पट्ट मोगऱ्या नत मला होवर पट्ट मोगऱ्या नत तुला घडवल नाका तुझ्या बिडविल नाका तुझ्या सोबत मन माझं रंबत तुला काही होव ग गुल लाडण्या तुला काही होव ग गुल लाडण्या
अन फुलं मला होवती पट्टे मोगऱ्या फुलं मला होवती पट्टे मोगऱ्या अन फुला तुला घडविल काना तुझ्या बिडविल कान तुझ्या सोबत मन माझं रंबत तुला काही होव ग गुल लाडण्य तुला काही होव ग गुल लाडण्य बुगड्या मला होव त्या पट्टे मोगऱ्या बुगड्या मला होव त्या पट्टे मोगऱ्या बुगड्या तुला घडविल ना काना तुझ्या भिडविल कान तुझ्या सोबत मन माझं रंबत तुला काही होव ग गुल लाडण्य तुला काही होव ग गुल लाडण्य जुडवी मला होवती पट्टे मोगऱ्या जुडवी मला होवती पट्टे मोगऱ्या जुडवी तुला घडविल बोटा तुझ्या भिडविल बोटा तुझ्या सोबत मन माझं रंबत तुला काही होव ग गुल लाडण्य तुला काही होव ग गुल लाडण्य मासुळ मला होवत्या पट्टे मोगऱ्या मासुळ मला होवत्या पट्टे मोगऱ्या मासुळ्या तुला घडविल बोटा तुझ्या भिडविल बोटा तुझ्या सोबत मन माझं रंबत तुला काही होव ग गुल लाडण्य तुला काही होव ग गुल लाडण्य इरुद्या मला होवत्या पट्टे मोगऱ्या इरुद्या मला होवत्या पट्टे मोगऱ्या इरुद्या तुला घडविल बोटा तुझ्या भिडविल बोटा तुझ्या सोबत मन माझं रंबत तुला काही होव ग गुल लाडण्य तुला काही होव ग गुल लाडण्य करंगुळ्या मला होवत्या पट्टे मोगऱ्या करंगुळ्या मला होवत्या पट्टे मोगऱ्या करंगुळ्या तुला घडविल बोटा तुझ्या भिडविल बोटा तुझ्या सोबत मन माझं रंबत तुला काही होव ग गुल लाडण्य तुला काही होव ग गुल लाडण्य अंगुठ मला होवत पट्टे मोगऱ्या अंगुठ मला होवत पट्टे मोगऱ्या अंगुठ तुला घडविल अंगठ्या तुझ्या भिडविल अंगठा तुझा सोबत मन माझं रंबत तुला काही होव ग गुल लाडण्य तुला काही होव ग गुल लाडण्य आहे म्हणायची काय गाणी हा आईचं शिकला का तुम्ही हो सगळी? आयचं शिकलो होय हं. आहे म्हणजे ही जात्यावरची गाणी जात्यावर म्हणायची का नऊ आपली हे जगताला पश्चिमी जगताला अशी बायका बोलवून दारातनं बर हा कसा पंचमीचा सण कसा असायचो पंचमीचा सण आता पंचमीला उपास धरायचा हा आदली दिवशी हा. पुण्या मग दुसऱ्या दिवशी पोळ्या करायच्या उंड करायचं हा. घड्या करायच्या हा आणि पंचमीचा सण करायचा आणि बेंद्रापासून गीत म्हणायची होय बेंद्रापासून पंचमी पात्र गीत म्हणायची अशी ह्यात वट्यावनी होय दारातनी असं बायका बोल गोळा होऊन हा. पुरी बायका म्हणायचे मग त्याचं ध्यानात धरायचा किती यायचे बायका पोरी किती यायच्या यायच्या घ्या जेवढ्या असतील तेवढ्या जेवढ्या म्हणून वाटेल त्या असायच्या 10 असायच्या 11 असायच्या 12 असायच्या हा कधी गोळा व्हायची संध्याकाळी होय. संध्याकाळी जेवून खाऊन किती वाजता 8 9 वाजता आणि किती वाजेपर्यंत चालायची किती लय तसं रांबाळ तर 11 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत होय हं, म्हणजे हे रातभर गाणी म्हणायची गाणी म्हणायची होय हं, आता कोण म्हणतंय आता कोण म्हणत बी नाही हा कुणाला येतोय तरी मग वडा चढून गाणी म्हणतात होय वडा चढीनं हा. वडा चढीन म्हणाय तू म्हणलीस मी म्हणली तुझं म्हण की माझं म्हण की हा. असं म्हणून ती जुन्या म्हाताऱ्या बायका आठवते का तुम्हाला कोण कोण होत्या जुन्या म्हाताऱ्या गाण्या म्हणायला येणाऱ्या गाणी म्हणाय रे रे कोण कोण होत्या हा, होत्या की एक इंद्राबाई होती एक पारुबाई होती एक राधूबाई होती एक साखरूबाई होती हा. एक बैजूबाई होती एक हरणूबाई होती हा. आणि दुसरी एक तिचं बैजूच होतं ना बैजाबाई होती हा. एक अनुबाई होती बर ही अशा होत्या की पहिल्या आणि तुम्हाला सगळ्यात जास्त गाणं कोणाला आवडायचं त्यातलं गाणं म्हणजे समजा आमच्या आईच आवडायचं होय हा बर आईच आमच्या आणि आमच्या आईच म्हणायची होय हा. आईचा गळा काय चांगला होता काय हा मग असाच माझ्या वाणीच होय हा आवाज विवाज चांगला होता का हा होय. आता माझं दाती पडले तर आवाज चांगला आहे तुमचा हा मग 5 गफडीचा नागोबा 5 गफडीचा नागोबा पडला पायावरी दिरकाय म्हणे तुई वहिनी दिरकाय म्हणे तुई वहिनी साकळ्या कशानं झिजवल्या तुमचं काही केलं माझ्या पित्यानं घडवल्या
पाच ग फडीचा नागोबा, पाच ग फडीचा नागोबा. पडला ग पडला पायावरीन दिरकाय म्हणे तुई वहिनी, दिरकाय म्हणे तुई वहिनी. पंजानं कशानं झिजवलं, पंजानं कशानं झिजवलं. तुमचं काय केलं माझ्या पित्यानं घडवलं, माझ्या पित्यानं घडवलं. पाचव फडीचा नागोबा, पाचव फडीचा नागोबा. पडला ग पडला पायावरीन दिरकाय म्हणे तुई वहिनी, दिरकाय म्हणे तुई वहिनी. जुडवी कशानं झिजवली, जुडवी कशानं झिजवली. तुमचं काही गेलं माझ्या पित्यानं घडवली, माझ्या पित्यानं घडवली. पाच ग फडीचा नागोबा, पाच ग फडीचा नागोबा. पडला ग पडला पायावरी अंगुठ कशानं, पडला ग पडला वायावरीन दिरकाय म्हणे तुई वहिनी, दिरकाय म्हणे तुई वहिनी. अंगुठ कशानं झिजवलं, अंगुठ कशानं झिजवलं. तुमचं खाई गेलं न माझ्या पित्यानं घडवलं, माझ्या पित्यानं घडवलं. पाच ग फडीचा नागोबा, पाच ग फडीचा नागोबा. पडला ग पडला पायावरीन दिरकाय म्हणे तुई वहिनी, दिरकाय म्हणे तुई वहिनी. मासुळ्या कशानं झिजवल्या, मासुळ्या कशानं झिजवल्या. तुमचं काय गेलं माझ्या पित्यानं घडवल्या, माझ्या पित्यानं घडवल्या. पाच ग फडीचा नागोबा, पाच ग फडीचा नागोबा. पडला ग पडला पायावरी दिरकाय म्हणे तुई वहिनी, दिरकाय म्हणे तुई वहिनी. इरुद्या कशानं झिजवल्या, इरुद्या कशानं झिजवल्या. तुमचं काय गेलं माझ्या पित्यानं घडवल्या, माझ्या पित्यानं घडवल्या. पाच ग फडीचा नागोबा, पाच ग फडीचा नागोबा. पडला ग पडला पायावरीन दिरकाय म्हणे तुई वहिनी, दिरकाय म्हणे तुई वहिनी. इरुद्या कशानं झिजवल्या, इरुद्या कशानं झिजवल्या. तुमचं काय गेलं माझ्या पित्यानं घडवल्या, माझ्या पित्यानं घडवल्या. विहिरीत उतरून पाणी काढायचं का तुम्ही? होय. कोण उतरायचं? आम्हीच उतरायचो की, उतरायचं का ती शेंदाचं काय नाही होतं? नाही, हा. आमच्या हिरीसनी पायरी आम्ही उतरून काढून आणायचो. होय होय. पवायला येत होतं का? नाही नाही, पवाय नाही, तसलं काय नाही. भीती वाटत नव्हती का? नाही, कशाच भीती तेव्हा. खाली पाण्यात- उतरून जाऊन पाण्यात उभा राहून बुडल बिडल्याची काय भीती वाटत नव्हती? मग पडायचं म्हणजे पायरीचा सळ जमाबंदीने जायचं, जमाबंदीने आणायचं. होय. हा, कोणाला पवायला येत असायचं का ते? काय काय नाही, गड्याची उड कोणाला पहिलं पवा येत नव्हतं, कोणाला काय नव्हतं. होय. हा, हा. तुम्ही शिकलं नाही पवायला? नाही नाही बर. नाही, तसं तुम्ही धाडसान जायला गेले होते? दाडसून जाऊन आम्ही आणतो काढून. होय. होय. बापरे. हा. घरी काय पडला बिडला होता काय? नाही नाही, हा. पडलू बिडू नाही तसलं आम्हाला. घसरून बिसरून काय तसलं म्हणजे कधी हिचा झालं नाही, पडलू बी नाही, पाय घसरून कवान काहीच नाही. पहिल्या त्या मोठा पण होत्या आहे का नाही? हा, मोठा होते की. हा. होय, मोठा होते की. तुम्ही बघितलं त्या सगळ्या? बघितलं म्हणजे मालक मोठा नाही, मी दार धरायची. होय. हा, बर. पाक कडूच पडताना यायचं, मग त्यातनं मोर स्वयंपाक करायचा, त्यातनं मोर जेवायचं, त्यातनं मोर झोपायचं. हा. मग त्यातनं मोर आणि ती पहिली गुंगडी काढायची का, हा. ही कात ती राहताना ती कातायचं. बर. होय तुम्ही कातत होता का? होय, कातती की मी गुंगडी काढत ती कातती. ते मेंढराची लोकर काढून का? हा, मेंढरा लुकरीचं. बर. नेनंता ग माझा रागो, नेनंता ग माझा रागो. सैन्या कुणाच्या ग, सैन्या कुणाच्या दुकानात. सैन्या कुणाच्या व सैन्या कुणाच्या दुकानात. पडतोय ग मेघराजा, पडतोय ग मेघराजा. फळी धरल्या ग, फळी धरल्या कोसावर. न माझ्या बंधूच्या ग, माझ्या बंधूच्या उसावर. पडतोय ग मेघराजा, पडतोय ग मेघराजा. आणि फळी धरल्या ग, फळी धरल्या वरच्यावर. आणि माझ्या बंधूच्या ग, माझ्या बंधूच्या मिरच्यावर. पडतोय ग मेघराजा, पडतोय ग मेघराजा. आणि फळी धरल्या ग, फळी धरल्या काळ्या राणी. आणि फळी धरल्या व फळी धरल्या काळ्या राणी.
मेंढ्या बाह्याची ग बाळतानी बाह्याची ग बाळतानी आणि मेंढ्या बायाची मेंढ्या बायाची बाळतानी पडतोय ग मेघराजा पडतोय ग मेघराजा मिरगा दिया ग मिरगा दिया रोईन चाय मिरगा दिया रोईन चाय सोप्या पाळना ग हलईला पाळना ग हलईला भावा पाटीच्या ग भावा पाटीच्या बहिणीचा भावा पाटीच्या भावा पाटीच्या बहिणीचा पडतोय ग मेघराजा पडतोय ग मेघराजा वड्या वगळी ग वड्या वगळी वाली गंगाय वड्या वगळी वड्या वगळी वाली गंगाय जिमनी ग बाईचा जिमनी ग बाईचा तिचा भरतार ग तिचा भरतार कोण सांगाय तिचा भरतार तिचा भरतार कोण सांगाय मग त्या काळात खाय प्यायला घरी काय असायचं तुमच्या घरात काय काय असायचं खाय घरात असायची गी ही जुंधळी भाकरी बाजरीची भाकरी पुण्या मग असं लई दुष्काळ पडला सातो निलो कंट्रोलचं गहू हे असलं कालवून काय काय कालवणी वास हे जे मूग असायचं मुगाचं तुरी डाळी भिजवून तुरी डाळीचं डाळ काढायची तेच करायचं पुण्या त्या मुगे डाळ काढायची तेच करायचं आणि उडीद असेल उडीदी केलं असलं मग त्याचं माडगं करायचं माडगं खायचं कन्या मक्काच्या 5 महिन्याची मका पांढरी त्याच्या कन्या करायच्या ती खायच्या ताकातनी ही होय होय दूध दही मस होती दूध शेरडाचं मेंढराचं मसराचं दूध असायचं दुधाचं काय नाही होय दुधाचं दही आई विरजू लावायची हा कशात लावायची गाडग्यात होय हा गाडग्यात लावायचं दूध कशाचं असत होती दूध म्हशीचं असायचं शेरडा मेंढराचं असायचं किती असत दूध किती निघायचं आणि निघायचं तवा काही लिटर 4 लिटर तवा काही गवळी घालायला काय तवा माप का आपलं खायचंच घरीच खायचं गवळी नाही काय नाही तवा होय सण कसं साजरा करायचं पूर्वी अगोदर तुमच्या काळात तुम्ही म्हणजे लहानपणी तुमच्या सण कसं साजरा करायचं साधारण नको असं डाळ आणायची गुळ आणायचा पुण्या ह्याच्या दिवशी आदल्या दिवशी चुलीला पत्तर द्यायचा सारवून काढायचं आणि पुण्या न्हायचं धुयाचं समजा पाक स्वस्त करायचं दुसरे सण करायचं डाळ शिजवायची पोळ्या करायच्या पुण्या मग देवाला दावायच्या संध्याकाळी जेवायचं समजी बसून ती घर कसली होती तुम्ही आता सरावाचं म्हटलं तुम्ही घर कसली होती तुमचं घर कसलं होतं आमचं घर काढायचंच होतं काढायचंच होतं असं ह्या बाजूला ह्या बाजूला काढ 2 पाकली आणि मधनं असं ते हे ज लाकडाचं वास आणि मग त्याच्यावर काढ हातरायचं काढ गावलं तर नाही उसाचा पाला हातरायचा ती पुण्या शेकरायचं भिंती कसल्या होत्या भिंती दगडाच्या होय ती भिंती सारावं लागायच्या हा सारवायच्या की पांढऱ्या मातीनं किती दिवसातून सारवायच्या बेंद्राला होय बेंदूर असतो का नाही त्या बेंद्राला पांढरी माती आणायची भिजू घालायची शांती मिसळून आधी मग बाहेरनं पावसानं पाऊस असायचं लय उकाणलेलं मग ते आधी लिपायचं पुण्या पत्र्या द्यायचा आणि मग पुण्या घरात पत्र्या देऊन सारवून सारवायचं होती सर्वांच काय जावं असलं तर जावं असं नाही एकटं असलं तर एकटं आईच्या घरी म्हणतोय मी तुम्हाला आईच्या घरी मग असं आम्ही बनी बनी असं बैलाच गोट ही असाय त्याला लिपायचं ही सरवायचं माती कुठं आणायची माती कुठं पांढरी असेल तर ना शाडू माती कुठे निघत असेल तर ना आणायची तुम्ही ते सरावला आईच बघून शिकलो होता का आम्ही आईच बघूनच की तर आईच बघूनच की आणि घरात खाली काय फरशी होती काय नाही असं सरवायचंच होय शेणानं सारवायचं बर शेणानं सारवायचं आणि ते सरावाला कधी म्हणजे रोज सारवायचं कसं नाही आठवड्याला सारवायचं शुक्रवारचं आईतवारचं कोण सारवायचं होती सारवायची आई असली तर आई सारवायची तर आम्हाला काय आम्ही म्हणजे लग्नाच्या आधी काय असं सारवायचं बिरवायचं नव्हतोच आम्ही काय एवढं म्हणजे सारवती नव्हतोच समधी एक जागी होती चुलती आई दुगी चौघी आई आणि मग आम्हाला कोण वाटलं ते आम्ही कसं सारवायचं तुला त्या सारवायच्या तुम्ही आपलं आम्ही ध्यान धरून त्यांचं ध्यानात धरून
परत याचं शिकला का तुम्ही ते? शिकलो. होय. हा मग तुमच्यात सगळ्यात लाडकं कोण होतो? लाडकं कोण आहे तेव्हा कोणच नाही लाडकं आमच्या म्हणजे समजी सारखीच. होय. हा आणि त्यातल्या त्यात कोणतं लाडका असते की? आता काय तेव्हा हा? लाडकं जास्त म्हणजे ही वाचते बघा, आई बाप एखाद्या कोणाला तर कळतं ना आपल्याला, हा. त्याला लय जीव जास्त जीव लावते, असं कधी व्हायचं का? हा मग ते पुणे लेकलं झालं पुण्यांदा दुगी चौगीच्या पाठी म्हणून लेखांचाच की लाडा पुरून दाखवून करते तेव्हा. काय करायचं लाड त्यांचा, कसा लाड करायचा, काय ते लाड म्हणजे असंच की ते कुठं चालली म्हणजे कपडे चांगली घ्या, हा. पोरासनी आजपासून नव्हती आता घ्या चांगली, हा. पैसे द्या, हा. पुण्या काही खेळ आणा, हा. हे असलंच की. तुम्हाला? आम्हाला कशाला काय आम्हाला काय नाही. होय. हा मग तुम्हाला नवीन कपडे वगैरे असं जे घालायला? आज कसली असली तर हा. असं आहे मी योग परकर योग जंपर हा. आणि टकुरी फडकं हा. धोतराचं एवढा दलपा घ्यायचा कमरायला, निळभर जायचं रानात. ती डोकर कामरायची? हा का बरं? ऊनी लागते म्हणून, बरं, ही उन्हासाठी केस काय? उडते म्हणून. हा. हा बर हम्म. बर. हम्म. मग आईच्या हातचं काय आवडायचं तुम्हाला खायला सगळ्यात जास्त? आईच्या हातचं आम्हाला आवडायचं भेंडी, हा. कारलं, हा. आणि लय आमची आई करायची गोड. होय. हा आणि धपाट्या हा. धपाट्या आणि आमच्या आईच्या लई भाकरी बिकरी हातावर करायची, असे चांगल्या मोठ्या गोड हा. करायची हा. आणि त्या मला आवडायच्या. होय. होय आवडायची. मटन मासे असायचं वगैरे? तेव्हा कुठल्या 10 जणात मग मटण पण आमचा भाव कोकणाला होता तेव्हा कोकणाला म्हणजे अशी ही तेव्हा काय जितरा ही कुकरू एखादं मरलं आणि एखादं मेंढी मरली, एखादं बकर मरलं, हा. मग तेव्हा काही टाकत नव्हती. आता म्हणते ती कशाने मरली कुणा ठाव हा. आणि टाकून देते ती. हा. तेव्हा टाकत नव्हती, तेव्हा उलगाडून खायची हा. आणि मग ते आम्हाला असायचं तिकडं या ज्या तिकडं मेंढराकडे गेलो मेंढरा मागं. होय. इथं 10 जणात कुठलं 10 जणात नाही. म्हणजे असं आता कसं आपण बाहेरनं विकत आणतो, कोंबडीचं मटण आणतो, हा. बोकडाचं आणतो, तसं हा, नव्हतं का? तेव्हा तसलं नव्हतं. मग मग एकाच पण आणायचं नव्हतं. हा एकाच पण आणायचं घरचं एखादं कोंबड्या पिंबड्या कापायचं, हा. पर एकाच कोण आणायचं कोंबड्या असायच्या घरी? होय कोंबड्या असायच्या. होय. कोण कापायचं मग ते? मग का ती चुलतं फिलतं चुलत्या. होय. हा किती माणसं होती घरात? घरात होय हा. चौघं चुलतं पण तकडं होती. हा. मुंबईला चुलता होता त्याचं कुटुंब तकडं. नाही नाही, घरी ज्यावेळेस तुम्ही लहानपणी तुमच्या एकत्र होता का जे जे घर होते? आमचं लग्नाच्या उद्या आधी वय हा. एकत्रच होतो. होय. पर योग चुलता करगणी दुकान हा. याच किराणा माल्याचं. नाही नाही, रोज संध्याकाळ जेवायला घरात किती माणसं मग असायची? सांगते तुम्हाला हा. आई वडील हा. आणि आम्ही ही पोरं एवढी हा. म्हणजे 5-6 4-5 बहिणी आम्ही हम्म. भाऊ हा. आणि दुसरा चुलता चुलती हा. तिची बी 5-6 तिला 5-6 पोरी होत्या. हा. 2-4 पोरं होती एवढी. म्हणजे 15-20 जण तुम्ही होता? होय आणि ती दुसरी होती ते त्यांची ती कुटुंब मुंबईला कुटुंब मग त्यांचं मग जेवायला तुम्ही एकत्र बसायचं का कसं? होय एकंदरीत बसायची पोर आधी उठायची येऊन हा. पुण्या मग आम्ही बसायचो आयांच्या मोहर समजे कालवा हा. आयासनी कोण जीव देतंय का खाऊ देतंय का त्यांना कुठलं हा. समजा भोवतनी हा. कळण्याचा झुंका केला तर ती पोरच खायची ना आयांच्या वाटणीला बी नाही. होय. हा कशा अजून का असायचं ती? ती असं म्हणजे ही मटकी आई बिजू घालून आपण हे करतो का नाही हा. डाळ हा. त्याचा ती चाळल्याला कळणा म्हणायचा त्याचं होय. हरभऱ्याचा हा. त्याचं केला तर ती वाटणीला यायचं नाही. हा. आई बाबाच्या वाटणीला ती आईच्या वाटणीला येत नाही. ती आई अजून योगास खात्यात झालं पोराने उल काढला 2-4 पोरं बसायची वर आयांची हा. आणि कुठलं का आयांच्या वाटणीला. संपूर्ण जायचं का? हा हा. किती भाकरी करायला लागायची रोज? आव भाकरी काही थोड्या कथावा काहीतरी 2-3 चाकरीचं गडी बैलाव योग मेंढराव 2 ही चुलत असं चांगले 50 वर भाकरी कुत्रीन हिन रोजच्या. होय. हा 50 भाकरी होय. आणि त्याला कालवण गाडग्यात एवढ्या हा. गाडग्यात कालवण. काय असायचं कालवण? कालवण हेच की गवारीचं पुण्या वांग्याचं हा. पुण्या हे असंच आपलं काय तुरीची डाळीचं मटक्या भिजू घालून मटक्याचं हा. तुरी भिजू घालून तुरीचं ते मुगाचं होय. असंच की हेच कालवण. बर. हां पुण्या भेंडी अशी म्हणजे भेंडी हा. त्याचं करायचं हा. दोडक्याचं राजीगऱ्याची शेपूची तांदळाची हा. आणि ती पहिली फांजी म्हणायची फांजीची फांजीची? कसली असायची? फांजीची असते असं गोल 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 पाणी असते ती हा. आणि ती कसली लागते ती भाजी ती? होय चांगली लागते की
कुठं असते ती भाजी ते जेव्हा ते डोंगराला ते लिंगाडाव आणि झाडं असली बाबळीची असली त्या बाबळीओ. आता मिळते का भाजी? होय आहे की. तुम्ही खाता का मग आता? होय खातो की. आता कोण आणतंय, आम्हाला जायच होती आणायला होय. शेवग्याची. हा हा आता 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 ही बाजारातलं वांग आणायचं औषध मारलेलं. नाही नाही मला ती नका सांगू, हा? पहिलं सांगा तुम्ही आता. नवा असलं खायचं आता, तसलं कोण आणतं या. अजून काय काय असायचं पहिलं? हा अजून काय काय कशी कशी भाजी असायची? भाजी की भाजी वांग बटाटी पहिलं आणि दोडका दिशी, हा. भेंडी दिशी. हा. मग ही असलंच असायचं. शेपूची भाजी, हा. राजगिराची भाजी राजगिरा म्हणून, हा. आणि तांदळाची भाजी. तुम्ही कधी रानात म्हणजे असं भाज्या वगैरे हुडकायला जायचं, आणायला जायचं का? होय पहिली होय. हा? होय काय काय आणायला जायचं? काय मग काय ही आणायचं? असली हीच आणायची तुझी काय काय? तांदळाची ती फांजीची हा. हे आणायची तुझी आणि हुडकून अजून काय काय आणायचं? आणि ती शिंगोळ्या असते म्हणून नाव ते शिंगोळ्या, ते शिंगोळ्या आणायच्या कसल्या असतात करायच्या. शिंगोळ्या ते? ते असते त्या अशी रोप असते ती, त्याला मग हिरव्यागार पाऊस पडल्यावर येते त्या. हा. आणि मग ती चांगल्या 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 खुंड आणायच्या, चेचायच्या. हा. मग ती धुयाच्या, त्यात कांदा घालून करायच्या, खायच्या. होय. हा वरदल्या हाळई दिका गवरमाई काळी मोरी, वरमाई काळी मोरी का गवरमाई काळी मोरी. तुझ्या बंधूच्या याराचा बाजा होतू या शिववरी, होतू या शिववरी बाजा होतू या शिववरी. वरदल्या हाळई ती का वरमाई सुकैली, वरमाई सुकैली का वरमाई सुकैली. हौशा तुझ्या ग बंदवाची गाडी बाराची हुकैली, बाराची हुकैली गाडी बाराची हुकैली. सोयऱ्याचा या यार हाय ग उन्हा कत्याजी दडी, उन्हा कत्याजी दडी हाय ग उन्हा कत्याजी दडी. बंधूच्या याराची बार काढताल्या गाडी, काढताल्या गाडी बार काढताल्या गाडी. वरदल्या हाळई दिशान वरदल्या हाळई दी, वरदल्या हाळई दी का गवरमाई काळी मोरी. मांडगवाच्या दारी शाग मांडगवाच्या दारी, मांडगवाच्या दारी करणावाचा तुय मोरायाचा, वाजी तुय मोरायाचा नवरा वतनदारायाचा, वतनदारायाचा नवरा वतनदारायाचा. मांडगवाच्या दारी करणावाजी तुय सुलुक्याचा, वाजी तुय सुलुक्याचा नवरा आटपाडी तालुक्याचा. मांडगवाच्या दारी करणावाजी तू किल्ल्यायाचा, वाजी तू किल्ल्यायाचा नवरा सांगली जिल्ह्याचा.